खासदार ओमराजे निंबाळकर यांचा ठाकरे सेना सोडण्याचा निर्णय अनेकांच्या जिव्हारी लागलाय। निष्ठावान ओमराजेंनी ठाकरेंची साथ का सोडली? खासदार संजय राऊतांनी काय खळबळजनक दावा केलाय पाहुयात हा खास रिपोर्ट। निष्ठावान ओमराजेंनी का सोडली ठाकरेंची साथ? कोर्टाच्या निकालासाठी ओमराजे फुटले? हक्काच्या खासदाराचं सोशल मीडियावर ट्रोलिंग। महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतर दलबदल हे काही नवं नाही आणि शिवसेनेला तर जन्मापासूनच पक्ष फुटीचा आणि गद्दारांचा शाप। पण ज्या वेळेस निष्ठावान पक्ष सोडतात तेव्हा चर्चा तर होणारच। 6 खासदारांमुळे 4 वर्षानंतर शिवसेना पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर असताना या सर्व खासदारांपेक्षा निष्ठावान असलेल्या ओमराजेंच्या पक्षांतराची महाराष्ट्रात मोठी चर्चा सुरू आहे। पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर अवघ्या 22 ते 23 वर्षांच्या ओमराजेंनी जिल्ह्यातील प्रस्थापित राष्ट्रवादीच्या मातब्बर पद्मसिंग पाटलांच्या विरोधात लढण्यासाठी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला, तो आजतायगत। 2019च्या निवडणुकीत शिवसेनेनं त्यांना अवघ्या 26व्या वर्षी आमदारकीची संधी दिली। 2014च्या विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंग पाटलांकडून त्यांचा पराभव झाला। तर 2019 मध्ये शिवसेनेनं त्यांना थेट लोकसभेची उमेदवारी दिली आणि ते मोठ्या मताधिक्यानं खासदार झाले। 2024 मध्ये पुन्हा एकदा ठाकरे सेनेकडून त्यांना लोकसभेत पाठवण्यात आले। शिवसेनेनं धाराशिवमध्ये ओमराजेंच्या रूपानं एक तरुण आणि आक्रमक चेहरा दिला। 2022च्या शिवसेनेतील बंडानंतरही ओमराजेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरच विश्वास ठेवत पक्षनिष्ठा दाखवली होती। त्यामुळे मातोश्रीवर ओमराजेंबद्दल कायमच जिव्हाळा। त्यामुळे आता ठाकरे सेना सोडण्याचा त्यांचा हा निर्णय सगळ्यांसाठीच धक्कादायक ठरलाय। मात्र संजय राऊत यांनी केलेल्या एका दाव्यानं खळबळ माजली आहे। 20 वर्षापूर्वी पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली आणि 20 वर्ष तो खटला सुरू आहे। काल निकाल होता, काल निकालाचा दिवस ठरला, जजमेंट डे मुंबई हायकोर्टात। आता आमच्यापर्यंत अशी माहिती आली की पवनराजे निंबाळकरांवरती दबाव असा आहे, आपलं ओमराजेवरती, तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर आमच्या गटामध्ये सामील व्हा, आम्ही तुम्हाला हवा तसा निकाल देतो। 2006 रोजी पवनराजेंची कळंबोलीमध्ये हत्या झाली होती। या प्रकरणाचा आता 20 वर्षांनी निकाल येतोय। रविवारी मातोश्रीच्या बैठकीला गैरहजर राहणारे ओमराजे मंगळवारी या निकालाच्या सुनावणीसाठी मुंबई हायकोर्टात हजर होते, परंतु अचानक हा निकाल 20 जूनला ढकलण्यात आला आणि त्यावरून राऊतांनी त्यांच्यावर बंडखोरीचा हा गंभीर आरोप केला। निकाल ओमराजेंच्या बाजूने लागला तर भाजप आमदार राणा जगजितसिंग यांचे वडील पद्मसिंग पाटलांची थेट जेलमध्ये रवानगी होऊ शकते। त्यामुळे वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ओमराजे जर पक्ष सोडणार असतील तर सोशल मीडियावरील चर्चा होणारच। कारण आपल्या बेधडक शैलीमुळे आणि हक्काचा माणूस म्हणून मराठवाड्यातले सर्वात लोकप्रिय खासदार ते मानले जातात। मात्र त्यांच्या या बंडामुळे आता त्यांच्यावर जोरदार ट्रोलिंग होऊ लागलंय। दादा गद्दारी करू नका, हात जोडून विनंती। आज गद्दारी कराल तर पुन्हा गुलाल नाही लागायचा। गद्दारी झाली तर पराभव निश्चित। गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका। ओम दादा, निष्ठावंत रहा, गद्दार गँगमध्ये समाविष्ट होऊ नका। मराठवाड्यात तेरणेच्या तीरावर योगासनं करताना अधिकाऱ्यांच्या वाढलेल्या ढेऱ्या पाहून त्यांना व्यायामाचा सल्ला देणारे, जनतेच्या कामासाठी खासगी मोबाईल नंबर जाहीर करणारे, जिल्हा बैठकीत राजकीय वैरी राणा जगजितसिंगांसोबत भांडणारे, पुरात जीवाची बाजी लावून लोकांना वाचवणारे। म्हणूनच आज त्यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा ही केवळ राजकीय घटना राहिलेली नाही, तर ती भावनिक चर्चाही बनली आहे। राजकारणात पक्ष बदलणं सोपं असतं,
पण निष्ठेवर उभ्या राहिलेल्या प्रतिमेचं उत्तर देणं तितकंच कठीण असतं. म्हणूनच आता निष्ठा आणि सुडाच्या या खेळात ओमराजेंचं राजकीय भवितव्य काय असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.